पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। संपूर्ण पुणे शहर यामुळे हादरले आणि मुळशी पॅटर्न चित्रपटात दाखवलेल्या कथेची हत्येची प्रकरणाची पुनरावृत्ती झाली। या प्रकरणात पोलिसांनी 8 तासात जवळपास 8 आरोपींना जेरबंद केले आहे। पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सर्व आरोपींना अटक केली आहे। नमस्कार, मी देवीलाल, तुम्ही पाहताय पब्लिक किंग आणि कुठलाही वेळ वाया न घालवता आपण जाणून घेऊयात हत्या का झाली, गुन्हे शाखेच्या 9 पथकांनी आरोपीचा शोध कसा घेतला, शरद मोहोळ यांच्यावर 3 आरोपींनी गोळ्या झाडल्या, मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर 2 जणांनी रस्त्यावर गोळीबार केला। मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ यांच्या बरोबर फिरायचा। आरोपी साहिल याचा मामा नामदेव मोहिते कानवडे, दुसरा एक नातेवाईक विठ्ठल किसन गांडले, या दोघांचे शरद मोहोळसोबत 10 वर्षापूर्वीचे वैमनस्य होते। शरद मोहोळ यांनी जमिनीच्या वादातून मुन्नाचा मामा नामदेव कानगुडे याला मारहाण केली होती। याचाच बदला घेण्यासाठी मुन्ना पोळेकर व त्याच्या साथीदारांनी हा खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। 2 गाड्यामध्ये 2 वकील होते, त्याचा सहभाग काय होता हे तपासात समोर येणारच आहे। मुन्ना पोळेकर सुतारदारा परिसरात राहतो। गेल्या 20 ते 25 दिवसापासून तो शरद मोहोळ यांच्या कार्यालयात जात होता। पोलिसांनी या प्रकरणात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर केला आहे। गुन्हे शाखेच्या 9 पथकांनी घेतलेल्या आरोपींचा शोध। सुनील तांबे यांनी गुन्हे शाखेची 9 पथके तयार करून आरोपीच्या शोधासाठी पुणे शहर परिसर, मुळशी, सातारा, पुणे ग्रामीण व कोल्हापूरच्या दिशेने रवाना केली। दरम्यान खंडणी विरोधी पथक 2चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी गुन्हा केल्यानंतर 4 चाकी वाहतून पळून गेले होते। CCTVच्या फुटेजचा आधार घेऊन पोलिसांना आरोपी मुंबई बंगळुरू हायवेने साताऱ्याच्या दिशेने गेल्याचे दिसले। गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ज्या चारचाकीने जात होते त्या कारला पोलिसांनी ट्रॅक केले। त्यानंतर ते खेडशिवापूर टोलनाका पास होऊन पुढे जात असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानंतर पोलीस आरोपीच्या शोधाकरिता तात्काळ साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले। पोलीस अधीक्षक सातारा यांच्याशी संपर्क साधून पुणे पोलिसांनी सातारा मार्गावर शिरवळ, आनेवाडी, टोलनाका, महाबळेश्वर फाटा, वाई परिसरात नाकाबंदी लावण्यात आली। त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी आरोपीचा शोध घेत असताना पुणे सातारा रोडवर किकवीजवळ तपासात निष्पन्न झालेली संशयित स्विफ्ट गाडी पोलिसांना दिसली। या गाडीचा पोलिसांनी पाठलाग केला आणि याच गाडीतून आरोपींना अटक केली। पुणे शहराची ओळख ही विद्येचं महानगर, इंडस्ट्रियल हब, IT पार्क असून हे असले गँग वॉर किती हानिकारक आहे? मंडळी, या विषयावर तुमचे मत कमेंटमध्ये मांडा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। भेटूया लवकरच अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रामकृष्ण हरी, धन्यवाद।